रोजच्या रोज झाडत राहतं, 2 दिवसांनी एकदा झाडा. हो लय शायनी आहेस व. अंगण 2 दिवसातून एकदा झाडा. अंगणाची कळा घराची दशा सांगत असते. अंगण स्वच्छ तर बाई स्वच्छ, घर स्वच्छ. सगळे लोक का घरातच येतात का? हा, 90% लोक दारातल्या रातून जातात. अंगण स्वच्छ नाही पाहिजे का? अंगणात बसारा आणि घर मात्र लय चमकून राहिलं काय तर. झाड झाड तू आता नांदीच लागेल नाही पुरत. अव ते वहिनी असली की बसते करत. तू काय येत बसत मग म्हणतो कंबर दुखून राहिले मा ढमक झालं टमक झालं. नाही माय ते असो का नसो मीच करत असतो. ते अंगणाचं एवढं मी तिले नाही करते, घरातलं करते का? पण हे अंगण झाडणं, पाणी टाकणं, झाडे पण टाकणं हे ते मीच करतो. ते अंधारलं करते, अंग तोंड धुते, तिचं देवपूजा करते. माय बाई देवपूजेलाच तर माझे अर्धा पाऊण घंटा लागते रोज. हो देवपूजा एकापरी मस्त धमधम करते. फुलं आणायला लावते. आम्ही फुलं आणून देतले मग आपल्या दारातले एवढे निघत नाहीत काही तर मग मी तिला आणून देतो. तशात आपल्या दारातच फुलं लागून राहिले. बिचारे या झाडाची कलम तर बिन येतो ना. हो मा याची कलम ज्यानं नाही त्यानं नेलीशील. त्या सांगितलं नाही याच्या लग्नात, गोविंदाच्या लग्नात अख्ख्या वरानं अख्ख्या वराडनी ना या झाडाची कलम मी तर म्हटलं बाई मा झाडच बोस करता का व. सगळे ना आम्हाला द्या आम्ही लावतो आमच्या घरी. सगळ्यानं नेला कलमा. अहो आई बर कटिंग झाली की झाड अजून तडते चांगलं. हो बिचारी हे बाय डांगा तोडले की नाही अजून फरदोडलं साजरं. लयच मस्त झाड आहे बाई हे. आमची मंजू काय म्हणे अजून आणतो म्हणे आई याच्यातली व्हेरायटी. लहान म्हटलं आता कुठे लावू दे ना म्हटलं. नाही म्हणजे असंच दुसऱ्या रंगाचं याच्यात आहे म्हणे बेंगो. काय काय सांगलं काय नव्हते ना मला. आणतो म्हणे मी म्हटलं आणजो. गेली वाटते सून मायाच्या घरी. आली बाई हे बाई कुमारले तर असा राग यायचा. हो तसं तुम्हाला काय फरक पडते. सून असो का नसो धड तर तुम्हालाच करा लागते. काही आली वा बाई पिंके काही आली. मी बापा महिना झाले आत्या याला. तू काही आली आत्या आतीच असते ना आता. हो का म्हणजे म्हणले माहिती. अव सदाशिव भाऊ म्हणत की बाई अतिची सासूले दुग्गड बोडायची ना लय त्रास दे मले म्हणून मग भाऊ न म्हटलं अतिची भाऊच्या शेजारीच बांधलं ना उलसक. असं घेतलं आवरून. आता बांधीन पुढे आजकाल मोठं स्लॅबचं घर बांधतो मी. मा भाऊच देते बांधून. काही माय पैसे माझ्याकडे लय पैसे आहेत पण म्हटलं आता राहू दे सध्याच असंच कुळाचं घेतलं. भाऊच्या भीतीला भीतच चहा प्यायले. हो येईन ना आत्या. हो आता मी तरी म्हटलं मा भाशीले चाल म्हणून चहा प्यायले. तो माईले पाय ना काही माणूस की हाय का तो. न गावात आली म्हणून का चहा पाणी विचारू नाही का. अहो नाही व माय बाई चला ना चला चाट होतो ना. आम्हाला काही ननद भारी नाही व माय बाई. मग ननद आहेच तेवढी साजरी भारी करू होईन तुम्हाला. हो बरोबर आहे. बरं राहू द्या मी चालली होती तिकडे. मला पिंकी दिसून आली खरं तर बोलायले. येईन मग चहा प्यायले. उदार ठेवा मला. सुनीले दिलं वाटते धाडून माहेरी. कोई बोलावलं काय नाही आता कुमार जाईन ना. माय बाई व ते माहित नाही का तुम्हाला. धन्य माय बाई वहिनी धन्य. काही खरं नाही तुमच्या कारपणाचं काहीच खरं नाही. निघाला का दिवस. आता ती म्हातारपणाचं ते पायत बशीन ना आत्या. तू तुला म्हातारपण पाय बाबू. काय बाबा पाय भटी गेले. दे ना 2 रुपये दे ना. लॉलीपॉप घेतो तोंडात कोत जातो. बाबा कुठे गेले शोधत हरपले का. मॅडम तुला सांगितलं नाही. जायचं तू घरात मी चाट होतो ना. काही बायले भल्ली सवय असते स्वतःच सोडतात लोकांचा विचार करत बसतात. याच्या म्हातारपणाचं कसं त्याच्या म्हातारपणाचं कसं. तुमचं म्हातारपण पहा पहिले कसं. भाषा काही ते मला सांगू नको लय बदा बाई पिंके.
तुला सांगतो तो भाऊ लय बदलला. लग्नाच्या पहिले असा नव्हता, आता लय उद्धट झाला. एक नंबरचा उद्धट आहे. मला सांगत कस सारखं बोलत नाही. काय खाल्लं काय सांगा माय त्याच्या बापाचं गाठोड. नाही वाट्या, तसं नाही त्याचं. वहिनी पायजा म्हटलं पोरग तर गेलं तुमच्या हातातून, निसटलं पोरग. काही खरं नाही तुमच्या म्हातारपणाचं. काय करा लागते काय करा माया बाईचं. येतं बाई मा डोक्षेला कस झाला बाई. त्या राजकन्याच्या नाही झाला, मला झाला. राजकन्या काकूची तर आता मजाच होती. ही कुई आली होती राहिली. माय 2 महिने झाले येऊन ते आपल्या घरी, आणि जे बसते गराने करत. आणि कुमारले अशी जीवार येते. कुमारनं 2-3 खेप झटकली तुला येतेच बाई. आणि तो काही तिच्या संग धंगा बोलत नाही. आली की निरा तिची उतरूनच देते. ती तशी आहे ना बाय. काही काम आहे का? तू तशी, तुमची सुनवहिनी तशी. काय काम त्या मंजूच्या संधी लागते बाई. सांगा आता, ते मंजूचं तिचं काही घेणं आला का? सख्खी आहे का मंजू तिची का काय? बाई बाया बहिणीला विचित्र राहतात ना. आई देतो का चहा? तो पोळा कल्ला नको नाही गेली ना बापा ती बाई. देतो चहा करून. थांब ना, आता अंगण झाडू दे ना एवढं. गेली का ते? तुला सांगितलं ना पहिले घरात न घेत जाऊ. दिवस नाही नेंगात नाही कसं ओकत राहते ते बाई. पाय हो पिंकी कसा बोलते. सांगा आता, मी बोलायला गेले त्या बाईले. अरे कुमार जाऊ दे, काही लोकांचा स्वभाव असते तसा. तू काय लादी लागतो. पिंकी तुला नाही माहिती आई आहे ना, हे 2 घंटे घेऊन बसते त्या आत्याले. आणि ते ना नुसतं घराने करत राहते. लावी धंदे आहेत तिचे. ते काय काल तर तुला भांडण झालं त्या काकूचं आणि तिचं. त्या काकूच्या डोक्षेले कावच आहे ना, ते सदाशिव काका कावले दिले. काय करतील आता, बहीण आहे म्हणता नाही येत. बरं जाऊ दे. मंजूचा फोन आलता काय, बोलावलं का तुले? नाही व, तसाच चालता तिचा फोन. तू लावजो तिला फोन. ते म्हणे आई संग बोलतो. मला वाटलं आई काही नाही होती. मला वाटलं तुला झोपच लागाय काय. सांग काय करा पाजीन त्या थुत्राचे. मी काय स्वयंपाक खोलीत उभ्या झोपली होती काय? खोट्या थुत्राचे. पाय कशी बोलते. अहो खरंच ते म्हणे आई जोड द्या. म्हटलं नाही आई होती नाही. मला का माहित. जाऊ दे ना बाई, तो बोलशील. मग तुला का दरवेळेस बोलाच लागते काय? मंजू तुला नाही माहित. तिनं म्हटलं येशील बरं. तिनं म्हटलं आई कुठे आहे, पिंकी ताई कुठे आहे विचारलं असेल तिनं मला. त्यानं हाच आहे आपला. बरं जाऊ दे, आपण दुपारी लावू तिला फोन. जाऊ दे तिच्या मायच्याकडे गेली ते राहू दे ना, ती सुखानं. तर ती आपला काही चढ लावतो. चल मी करतो त्याला चहा. झाड तू अंगण झाड टाक, झाडायले पाणी. चल मी जात. ए आजी ग, आपाजी कुठे गेले ग? आपाजी वावरात जायला ना बाई. आणि ये आता घरी, आता जाऊन येतं बदल होता. ऊन झाला आता, आपल्या घरातच खेळा आता. अगं आजी, त्या वच्या मामी म्हणतात की त्या चालल्या 2 रोजला दर्शनाला. तर म्हणतात चलते का तू? मी जाऊ का त्यांच्यासोबत? काय काम आहे? नाही जात नसत नाही बाई. ते काय चालली बाई, आता काय चालली दर्शनाले. बरं नाही सांगून जायचं नाही. कुठे हिंडत राहतो का पोरी. आता गेलतो आपण, गेलो नाही का आता मम्मीला घेऊन. मग त्यांच्यासोबत पण जाते ना मी. त्या मला म्हणत ना चल म्हणून. तो माईला विचार. अगं मम्मी, मी त्या वर्षा मामी सोबत जाऊ का दर्शनाला? होय मुकाटानं घरात अंग धुई. कोणत्या दर्शनाला चाल? कुठे नाही जायला लागत. का हो बाई? बाबा तुमचीच वाट पाहून राहिली होती मी. किती उशीर झाला? बाई आता गर्दी बँक लय गर्दी आहे. बाबा तुम्ही ऑनलाईन इंटरनेट बँकिंग का नाही शिकून घेत? ते पैसे इकडचे तिकडे आरटीजीएस केलं की झालं बाबा. तुम्ही या बँकेतले काढता आणि त्या बँकेत टाकता. काय काम? ते आपल्याला नाही जमत बापा. ते कुठे बसतो बाई. इकडलं बटन तिकडे तुला गेला पैसा इकडे तिकडे. तो कोण आले म्हणतो मग. कोण ऐकते आपलं गरीबाचं. त्याच्यापेक्षा पा चेक लिहून दिला, चेक टाकला, जाय तिकडे. कुठे त्या फोनातलं हे लेकर करत मारे त्या फोनातलं. त्या दिवशी तर आपल्या सुभाषले नेलं आला मा संग बजात. तो तिथे होतं ते ठेवेल नसतात का फोनावून करतात ते. मला म्हणे बाबा द्या तुम्ही फोन. ते गुगल पे करतो म्हणे. राहू दे रे बाप राजा, मा फोनात नाहीत म्हटलं पैसे गिशे. हो बाबा आजकाल तसंच करतात. करू दे बापा करतात. आपल्याला नाही सुचत ते ना, आपल्या येतही नाही. कुठे नादी लागतं बापा. गेले पैसे इकडे 10 रुपये टाकायच्या ठिकाणी टाका 100 रुपये. कुठे मागतं त्या माले बदलले पैसे. नाही दिले त्यानंतर गेले आपले पैसे. नाही जात बाबा. जाऊ दे, आपलंच बरं आहे ते जे आहे ते. बरं बाई, पाहुणीला बोलायला लागेल ना बा. कसं काय फोन करून सांग ना. मी कोणता दिवस सांगू पाहुणीचा मग?
हा बाबा ते शुक्रवारी म्हणा या म्हणून. शुक्रवारी का या? हो ते अधिक महिन्याच्या पहिले पाहुणेले म्हणा तुम्ही जेवण करून जा म्हणा. आणि तू मग मी तुला नाही देणे का परी मागून तुले न्याच्या दिवशी पाहुणेले बोलावतो ते लोक अधिक महिना सरीन ना मग काय फायदा जवायला बोलाव. बाबा मी सोबतच चालली जाईल ना. काऊन रे बा? मग पाहुण्याला शुक्रवारी या मग पाहुणे शुक्रवारी आले तर ते काचे राहतात. मग तुला शुक्रवारी चाललं जायला लागेल. हो बाबा तसे मला 4-5 दिवस होतात ना. 5 दिवसासाठीच म्हटलं होतं. महिना येईल ना. असं का? मला वाटलं बाई तू राहशील का 15-20 दिवस. वाटलं पाहुणेले बोला जेवण खाण करा त्याचे कपडे ते हातात देऊन द्या. तोले बी कपडे जसं दोघाईले संग उठवलं की तुमचे कपडे तुमच्या हातात. मग पाहुणे का चालले जातील मी तुला नेऊन देत होतो मग साजरं. राय ना आता लय दिवसानं आली काय घरी नाही म्हणत का तुले बाबा तुझ्या मतानं हा आपली जबरदस्ती नाही. पण म्हटलं असं म्हटलं राहिलीस तिथं. घरच्याचं काही म्हणणं नाही आपल्या बाईलेच गमत नाही. काय बाई काही बोलतं मला गमत नाही तर काय तर. पण तुला तर माहित आहे ना फोनवरच सांगितलं होतं की मी 4-5 दिवसासाठी येतो घरून. आता मी 4-5 दिवस सांगून आली आणि 13 दिवस राहिली तर मग काही म्हटलं त्या लोकांनी नाही व माय काही टेन्शन घेऊ नको आम्ही काही म्हणत नाही काही जबरदस्ती ठुत नाही माय बाई. जा 4-5 दिवसासाठी आली तरी लय झालं. नाही रे बा बाई तुझ्या घरचे म्हणते असं हा पाहुणेले म्हणून पाय म्हणा राहू का ना हा. ते न जर हो म्हटलं प्रेम तर राह नाही तर काही गरज नाही बाई त्याच्या संगत चालली जाय. 2 दिवसही राहणं काय 4 दिवसही राहणं काय 4 महिने राहणं काय सारखंच असते. आनंदानं आली तू राहिली 4-5 दिवस जाय तिकडे बापा. काही फालतू वाद नाही घालायच्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी वाद नसतात करत बाई. पाहुण्याच्या मतानं बाई हा आपल्याला काही नाही सकाळी नेलं तर जाव काय करायला लागते बापा. आज न सकाळी तर तेच जाणं आहे मग आनंदानं त्याच्या मतानुसार झालेलं चाललं. हो काय ना मंजू किती दिवसानं तर आली. जाय ना आता मी म्हणू का आता सासू की राहू द्या म्हणून 4-5 दिवस अजून. आता तुझी नंदत महिना झाली याला तिला नाही समजत का ती त्याची पोरगी महिनाभर आली मग तुला बी राहा वाटते. आली आता बाय बरोबर बाय 2-3 दिवस तोच गेले आणि आता सकाळी काय आणायला जा ते कपडे ते तुम्ही दिवस घातला तर नाही तर आता पाहुणे येतील तर मग काय माय सकोमपासून पाहुणचार नावणचार जेवली किती म्हणतील का काय हो बाई आल्यासारखं वाटत नाही. राहिली साजरी 15-20 दिवस तर वाटते जशी राही न. पाहतो मग मी फोन लावला की तिला म्हणेन मग मी पाहतो काय होते तर सांग. काही नाही बाई जर सग म्हणावी म्हणा राह म्हणा मी प्रेमानच का भांडणं करून थोडी राहा लागते आपल्याला. प्रेमानच म्हणा माया लेट्टी आहे म्हणा असं म्हणणं. माया सुभाष म्हणतात म्हणा राय ताई राहू का म्हणा असं म्हणा. तुम्ही या म्हणा जेव्हा तुम्ही जा म्हणा मग माय बाबा आणून देतात म्हणा का पण तुम्हाला डबल याची गरज नाही म्हणा माय बाबा आणून देतात. अय नाही हो बाई ते लोक म्हणून तसं काही नाही अय राहू दे त्या हे नको करू तिच्या घरचे म्हणतील तसं. मी का तिले का जबरदस्ती म्हणून राहिली का काही नाही म्हणा समजते ना ते लोक की बा 3 दिवसात मन भरते का कोणाचं. तुम्ही तर लिखून होई ना म्हणू देत काकाने भांडच करायला लागते का म्हणता येत नाही का राहतो मी त्याची पोरगी कशी महिना झाली याला. हा आई त्याचं तसं काही नाही ना. बरं मी पाहतो मग तुम्ही त्याले तसं काही नाही ना बाई त्याचं. मी फोन आला की म्हणतो त्याले हा मंजू ताई मी म्हणू का जिजाजींले मी नको राहू द्या म्हणून. जाऊच नको तू इथंच थांब माझी शाळा उघडली की जाजो मग. हाव तू शाळेत आणि मग मी मला सुभाष का रे 24 तास फोनच पाहिजे का नाही रा. आता कुठे चालला फोन हातातला घेतला की बाहेर घर आला की फोन. येतो मंजूबाई येतो चक्कर मारून येतो एक. सुट्ट्या आहेत ना मग काय मनाचंच राज्य चालू आहे निरा. हो गेला वाटते ना तू मामाच्या घरी आंबे खायले. हो गेला ना मग लोक नाहीच होतं सकाळून उठल्यावरही त्याचं काही नव्हतं मन. हे म्हणत जाऊन ये ना म्हटलं ते तिच्या बापानं लागे पाहिलं का देव का बाई की शकता आहे येईले फोन केला लागे की जवळ सुन पोरीले पाठवा म्हणून. तुम्ही या बाईले घेऊन या हे म्हणत आम्ही तर काही येत नाही बा तुमच्या पोरीले जवायले पाठवतो. बरोबर आहे तिचा बाप हुशार आहे. बापाला वाटलं जवाई काय ऐकून नाही राहिला म्हणून त्याने रमेशले फोन लावला असे. जाऊ दे कोणते माय बापाला वाटते ना वा या म्हणून पोरीनं जाऊ दे. हो मग ते वाचलं ना जाय म्हणून मग गेला तो. आता पोचली असते काय लोक खबरी सकाळच निघाला ना उन्हाच्या आधी
तो म्हणे उन्हाच्या आंधी जातो म्हणे. तरी वजे वजे ऊनच होते त्याले. गाव का जवळ का असं असं. मग कसं काय हाय जाते ते वापस का? हो त्यानं अतिच सांगितलं. तर ती गेल्यावर मग राहतो न हे करतो न तुझी मानी राय बहिणी येलायत. तर म्हणे मी मा पोराला घेऊन वापस येईन म्हणे. सर तिथं जेवण झालं की तयारी करायची म्हणे वापसची. मग हो करे मी नाही थांबत करे. जाऊ दे जा वाटते व. आणि काय काय झालं तर माहिती आवाज येत लय बोलला तो. याच्यासाठी तिच्या बापाने येईल फोन केला म्हणून त्याच्या लय जीवार आली. तो म्हणे मी म्हटलं ना मग काय गरज होती म्हणे तो बाबाले म्हणे माल्यावाले फोन करायची. आणि असं लय बोलला. मग ऐकलं आपण काले बोल मग का आता का तिनं म्हटलं का तिनं सांगलं का तिच्या बानं केला अशी. हे आपल्याच घरची लय हुशार आहे बरं. देवाबाई सांगू नका. इनच म्हटलं अशीन की बाबा ते काही तसे ऐकत नाही. मा सासऱ्याला लावा फोन. मग सासऱ्याचं ऐकाच लागते अशी. हे आपल्याच घर कुलपी आहे बरं. हे काही कमी नाही.